11 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजितदादांशिवाय यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे। अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अजितदादांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला। मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि शिंदेंची खुर्ची आपापसामध्ये बदलली, मात्र उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांची खुर्ची कायम होती। मात्र ती खुर्ची आज पोरकी झाल्यासारखी वाटत होती। पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना कोणत्या भावना व्यक्त केल्या। कधीच कल्पना केली नव्हती की अशा प्रकारचा शोक प्रस्ताव हा आपल्याला या ठिकाणी त्याच्यावर व्यक्त व्हावं लागेल। खरं म्हणजे सहज बाजूला नजर गेली तर नेहमीच खुर्चीत दादा असायचे। आणि सभागृहामध्ये तर सुरुवातीपासून तर रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचे। आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत, की निश्चितपणे खंत आहे। खरं तर यावर्षी दादांनी 12वा अर्थसंकल्प मांडला असता पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली असती आणि कदाचित पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं या ठिकाणी कार्य राहिलं असतं। मला आजही आठवतं की 27 जानेवारी 2026ला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर पायाभूत सुविधांची बैठक झाली। त्याही बैठकीमध्ये अजितदादांनी आपल्या नेहमीच्या सिग्नेचर पद्धतीने सगळ्यांना जे अधिकारी होते त्यांना विचारलं की मी आज सकाळी माहिती घेतली आहे आणि ज्या प्रकारे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन काही राज्यांमध्ये होतं तेवढं आपल्या राज्यात का होत नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक प्रेझेंटेशन झालं, त्यात त्यांनी त्यांच्यावर 700 कोटी रुपयाची डिक्री ही जी न्यायालयाने केली होती ती कशी त्यांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातनं डिक्री त्या ठिकाणी कॅन्सल केली आणि ज्यांनी डिक्री आणली त्यांच्यावरच कसा फाईन झाला अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन केलं। त्यावर दादा गमतीने असं म्हणाले, पुढच्या वेळेसपासून असेच तुम्ही फक्त प्रस्ताव या ठिकाणी आणत जा। अजितदादांबद्दल सगळे नेहमीच सांगतात की शब्दाला जागणारा अशा प्रकारचा नेता होता। त्याचा अनुभव 2019 साली आम्ही घेतला। 2019ला ज्यावेळी आमचं ठरलं की सरकार तयार करायचं, त्यानंतर काही कारणाने तो निर्णय त्यावेळी त्यांच्याकडे वरिष्ठांनी बदलवला, पण दादांनी त्यावेळेस भूमिका घेतली की नाही, मी शब्द दिलेला आहे, मी शब्द मोडणार नाही। आणि आम्ही सरकार तयार केलं, शपथविधी घेतला। तो त्याला अनेक लोकांनी पहाटेचा शपथविधी म्हटलं। त्याला पहाटेचा म्हटलं की दादा त्याच्यावर नाराज व्हायचे। दादा म्हणायचे पहाट म्हणजे 6 असते, हे पहाट नाही आहे, मी 9 वाजता शपथ घेतली होती, तो सकाळचा शपथविधी आहे असं नेहमी ते पत्रकारांना सांगायचे। खरं म्हणजे आमच्या अनेक गोष्टींवर गप्पा देखील व्हायच्या, अनेक गोष्टींवर बोलायचो। दादांना क्रिकेटची आवड होती, त्याच्यावरही अनेक वेळा आमची चर्चा व्हायची। आणि आम्ही जेव्हा एकत्रित प्रवास करायचो त्यावेळी दादांच्या अनेक ज्या काही सवयी होत्या त्यात दादांना मला नेहमी आठवतं की दूध प्यायला आवडायचं। त्यामुळे आमच्या विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये कोल्ड्रिंक असू द्या, काही असू द्या, जे कोल्ड मिल्क असतं, आणि दादा सांगायचे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, रोज हळदीचं दूध पितो आणि मला कुठल्याही म्हणजे कोल्ड्रिंक किंवा याच्यापेक्षा दूध प्यायला आवडतं। अशा अनेक सवयी दादांच्या एकदम नजरेसमोरून जातात। दादा चप्पल घालायचे पण पाय नेहमी स्वच्छ ठेवायचे। त्यांना ती एक सवय होती की बसल्या बसल्या आपला पाय स्वच्छ करायचे ते। त्यामुळे
अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा आज माझ्या नजरेसमोरून चाललेल्या आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. ज्यावेळी आम्ही तिघं होतो, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, दादे उपमुख्यमंत्री होते. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये, नाही एवढं नाही, पण 15-20 मिनटं अजून ते मागे पुढे. दादांनी एक किस्सा सांगितला होता की ते म्हणाले मी असं ठरवलं होतं की आधी घर बांधायचं त्यानंतर लग्न करायचं. आणि 1980च्या दशकामध्ये सिमेंटची तीव्र टंचाई होती आणि मग मी सांगितलं की काय करायचं. मग त्या काळामध्ये सिमेंटचं रेशनिंग होतं. मग माजी मंत्री अंकुशराव निंबाळकर साहेब यांच्याकडनं त्यांनी कसं सिमेंट मिळवलं, कसं घर बांधलं आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी लग्न केलं. अशा अनेक त्यांच्या जीवनातले गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यातनं ते कसे दृढ निश्चयी होते की एकदा जे ठरवलं ते करायचंच, अशा पद्धतीनं त्यांचं खरं म्हणजे कार्य होतं. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे तर तो अजितदादांसारखा पाहिजे की जो तुम्हाला नेहमी वास्तविकतेचा आरसा दाखवेल पण त्याच वेळी राज्याची वाटचाल थांबवणार नाही. अशा प्रकारचा अर्थमंत्री हा आपण त्यांच्या माध्यमातून बघितला. एकदा मला विचारलं की समजा दादा त्या ठिकाणी जर मंत्री झाले नसते तर काय झाले असते. बोलताना म्हटलं त्यांच्यात शिस्त तर पोलीस सारखी आहे, कदाचित पोलीसमध्ये घेतले असते. हाडाचे शेतकरी आहेत तेव्हा कदाचित शेतकरी झाले असते. पण नंतर मग माझ्या डोक्यात विचार आला की दादा निश्चितपणे या ठिकाणी बांधकाम इंजिनियर झाले असते. कारण बांधकामाच्या संदर्भात अगदी छोट्यातल्या छोट्या बारीक बारीक गोष्टींमध्ये जाणं, सरकारी काम उत्तम गुणवत्तेचं झालं पाहिजे हा त्यांचा आग्रह. सकाळी 6 वाजता साईटवर जाणार, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार आणि त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शोधून काढणार. हे असं काय, हे तसं काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.